बघा बघा मी आता जाळीत तर इथं चावायला बघायला आला बघा बघून. आणि ह्याचा विषय असा झाला आहे बघा बघा आला ये बरं ठीक आहे. ह्याचा विषय असा झाला आहे आता श्रीशेची मम्मी म्हणजे रायबाची आई आता म्हणते ह्याचा काहीतरी बंदोबस्त लावा तरच मी शेड देणार. बंदोबस्त लावा म्हणजे काय पण करा, जाळीत टाका म्हणजे असं काम करा त्याचं असं नव्हतं काहीतरी बघा ऑप्शन ह्याला. कारण की मी जेव्हा शेडत नव्हतो माझ्या 4 दिवसापूर्वी तेव्हा ह्याला इतकं दगडानं मारलं काठीनं मारलं तरी ह्यो अंगावर येत होता. म्हणजे जेवढं मारलं तेवढं अंगावर येत होतं तिच्या. शेवटी ते मागं इकडं आपलं आंब्या झाडं तिथं जाऊन बसलेली. तर हे विषय आता बघा काय करायचं आता. ते मग ते जोपर्यंत हे साहेब आहे तोपर्यंत मी काय शेडत येणार नाही. त्याला हे करा टाकतो काय बरं मग तरी आता मी सांगेल ऑप्शन. एक जाळ तयार करतो म्हणजे एक बॉक्स मोठा तयार करतो जाळ्याचा आणि त्यात साहेबासने ठेवतो. नाहीतर म्हणजे कुठं मैदानात वगैरे जायचं असलं तर हा कुठंतरी आत म्हणजे ह्याच्यात पण ठेवायला भ्या वाटते. कारण की ह्यात नेऊ शकतो. इकडं इथं बुकड मामाने मोठाच्या मोठा डबरा करून ठेवला आहे. ह्याला काय आणि बघू शकता आपली रायफल शेटचा फेरा आहे लवकरच. कारण की आज आहे ज्योतिबाची यात्रा. आणि हो महत्त्वाचं सांगायला राहिलं मला वाटतं ह्या आठवड्यात व्हिडिओ 1 दिवस आड कधी दररोज कधी 1 दिवस आड का आलं व्हिडिओ. कारण की भरपूर काम चालू आहेत भरपूर त्यामुळं. आणि महत्त्वाचा एक विषय तो का आपण शेअर करणार नाही, सक्सेस झाल्यावर शेअर करायचा आहे त्यामुळं. आणि चला काय डोकं झालं ना आता ज्योतिबाच्या यात्रेला पण आज जायचं आहे. दुसरं आहे की घरातली म्हणजे म्हणते ती सातारला जायचं आहे. म्हणजे मी सातारला जाणार आहे एका महत्त्वाच्या कामासाठी. तर ह्या साहेबांच्या कामासाठी जायचं मला सातारला. ही साहेब बसली ही निवांत बाजे शेठ. चिकू हे चिकू तो कसला आबाळ आले भयानक. काय व्हिडिओ तेवढं दिसे ना का लांब दाखवा म्हणजे लक्षात येतं. आबाळ आले मग येईल काय पाऊस सांगू शकत नाही. हो का क्लिअरिटी आला पाऊस हो काय दिसतंय. ते आयफोन आहे ते आमचा गरीब लागे आहे. चला शेडत लावरायचं बाहेर काढताय. आणि तुम्ही बघितलेलं गावात कसं ढग होतं. इकडे बघा कसं स्वच्छ आभाळ आहे. आणि इकडं चाळी शिकवत असला पाऊस आलाय माहितीये का. म्हणजे एकदम वेगळं चित्र आहे चित्र. आणि पाऊस पडायला चालू झालेला आहे. तर शेण्यापासून जी तिकड्यापर्यंत काय वांडून आलोय आणि इकडं नाही. बघू शकता पाऊस कसा वाजतो. आणि ह्यांनी मला आत बोलवायला लागलेत. तर एकदम फास्ट मध्ये काम चालू झालेलं आहे शेण काढायचं. आला चिकू कसा इझी जातो इझी. कसा आला पुढे पुढे. कसं याचं ह्या शेडमध्ये तुम्हीच सांगा. हां
चिक्या चलात. चिक्याला म्हणलं चलात. हा चिकू जाऊ नको. ए बाळा जाऊ नको तू. ही पण बाळ काय एका शब्दानं ऐकत नाही, कोणच ऐकत नाही आमचं. आमच्या दोघांचा सगळी फायदा घेते ती आमची पोरं है ना. ओ आपल्या दोघांचा लई फायदा घेते ती आपली पोरं. आ लाडाची आहे ती पोरं. या असली पोरं वांड पोरं एक पोर ऐकत नाही आमचं. जीव तोडून सांगा नाही जीव घालवून सांगा. या असं एवढा पण लाड चांगला नाही बरं का तुमचा. ओ एवढा पण लाड चांगला नाही तुमचा. हाय काही तर काय त्यामुळं नाही. मी चिक्याला ठेवलाय थांबवून इथं गेट लावलंय. हाय की मी आता काय करू येऊन आणि काय करू येऊन. मी किती दिवस झाले शेडमध्ये आलेलं नाही हो. 4 नाही जास्त. तुम्ही चिपळूणला गेला त्यावेळेपासून. भाज्या बघा काय खाते नारळाच्या काडी. अय चिकू सॉरी मी असलं बाहेरच जाऊन देणार नाही. तुला भीती की रे का घ्या एक खुया. हो का नारळाची काडी खायला लागलाय. ह्यो आपला बाज्या. ओ सोन्या 50-50 एक व्हिडिओ बघितला. त्याच्या पोटात काय आहे का चेक केले. काहीच नाही. खायना वाटतं काय म्हणजे 2 दिवस उपाशी ठेवलेला आणि मग चेक केले पण काहीच नाही घावलं. हा जुन्नर साईडचं कोणतरी बोलवलेलं आणि हे केले. तर ह्यांच्या आयुष्याचा आता एकच ध्येय आहे. रोज आने का शेण काढणे का आणि तो एक शेअर करायचा आहे. तर आता थोडं मी आवड तुम्हाला मला लाग जायचं आपलं ना. हा काम काय शेअर करणार आहे. काय शेअर करणार आहे. तिथं 2-3 दिवस झाले व्हिडिओ का आले नाही व्यवस्थित. हा आता सध्या काय चालू आहे असं बऱ्याच जणांनी प्रश्न पडले की भाज्याचा काहीतरी निर्णय घ्यायचा चाललाय. नाहीतर आपण मागल्या 5-6 दिवसापूर्वी म्हटलं का वस्तू दिसणार त्याविषयी काहीतरी गपचूप कार्यक्रम चाललाय. अरे द्या होय असं काय करायचं जरा. आणि आपण कधी काय कोणावंच नाही लपवत नाही म्हणून ती आपल्या अंगडी स्कीम आलेली आहे आणि येते. आणि आज काय होतंय हो म्हणजे काय झाले सगळे म्हणजे आपली फॅमिली पण आहे की म्हणजे त्या काय वगैरे येतील का नाही ती सांगते तीच की दादा सगळं शेअर करत राहू नका. सगळी चांगली असतील असं नसते दादा. की आपण आता मध्ये मी दूध पाहिलं दाखवलं कशाला दाखवलं. काल दादा लांब कुठला आले किती भेटायला त्याच्यामध्ये व्हिडिओ करायला नको म्हणली. 1000 लेडीज घेऊन आली महालक्ष्मी दर्शनाला. ते हायवेला थांबलेली. ते त्यांची 4 व्हीलर होती. तिथे चौक आलेली गावाला मिसळ गेले त्या मोबाईलमध्ये. ते गावाचा तिकडे कोकणातले काय ते गावा नाव आहे चवर न जाय ते बैल माझ्याचं नाव काय त्या गावाला नंबर करायचे. त्यांनी त्यांच्या मिसेसला पण व्हिडिओ कॉल केलेला. रायबा फॅन आहे एक बाजी फॅन आहे. ती म्हणत होती म्हणजे चांगलं सांगितलं जातं सांगा त्याला चांगला सगळं शेअर करत जाऊ नका. काय असेल ते आधीच सांगत जाऊ नका. गाव सांगितलं तेव्हा काहीच घडलेलं ना त्याने विरोधच घडत आपलं. मला वाटतं तुम्ही असा की आधीच सांगून ठेवतो की होय काय झाले काय करायला फॅमिली वाटवत बसते त्यामुळे सांगायला लागतं आज असं करणार आहे तसं करणार. आता तो भाज्याचा विषय लवकर तुम्हाला कळेल काय विषय अजून काय शेअर केलेला नाही.
बरेच जण मला लागले बसून गाडी होता बसून काय करताय कारण कुठला विचार केला आहे मी भाज्याचा काय मी बसून मास्टर करणार नाही जागेवर हाय आधी तेव्हा आपल्याकडे 2-3 ऑप्शन आले ते कॅमेऱ्यावर मागणं असं करते कॅमेरामॅनच आपल्याला सुचवलंय की हो असं करूया तसं करूया म्हणजे बोला की तुम्ही सांगा की तुम्ही कॅमेरामॅनचं जरा तरी काय तर सांगा. दिवस आणि रात्र तुमचा आणि पोरांचा विचार करत बसतो कॅमेरामॅन. कॅमेरामॅनचं काय आहे कॅमेरामॅनला आतापर्यंत मला जो सल्ला दिला तो सक्सेसच झालाय. फक्त मी तो कधी लवकर ऐकत नाही. जास्त करून 10 सल्ल्यातलं मी तिथं 8 सल्ला ऐकतच नाही 2 सल्ला ऐकतो. आता ह्यो सल्ला तिनं फायनल दिलाय. म्हणजे लय दिवस झालं मागे लागले फोन लावा मी काय लावत नव्हतो फोन मी काय आपण शेअर करायचं नाही बघू सक्सेस झाले शेअर करायचा आहे. होय आणि आज पण व्हिडिओ येणार नव्हता. आज मी जाणार होतो ज्योतिबाला जाणार होतो आमचे कॅमेरेमॅन खवाळीमध्ये कधी आहे ते पाया पडलायचा का तो कसं नाही आलो तर नाही बोलली मला बोलायला सुचून नाही म्हणजे आजपर्यंत आपले ज्योतिबा मंदिर आहे ते गावातलं तर पाया पडता काय येता जाता तिथं जाऊन पाया पडाय खास एवढ्या गर्दीत निघालाय आपले नंदी सोडवून महादेवाची. नाही विषय काय माहितीये का तुम्ही जावा पण असं निवांत जाऊन देव बघून या ह्या गर्दीत नाही हो. ती राहू दे म्हटलं परत म्हटलं मग ह्या साहेबाच्या कामाचं म्हटलं आज निवांत ह्या साहेबांचं काम करायचं या साहेबांच्या कामानिमित्त फोन लावला तर ते आता पुण्याला गेले ते म्हणजे ते आज संध्याकाळी येणार आहे मग त्याला ज्या कामानिमित्त जायचं आहे ते लय लांब आहे तुम्ही आणि काम असं आहे लवकरच तुम्हाला कळेल आणि 2-3 काम आहेत पेंडिंग व्हायची ती पण तुम्हाला लवकर कळेल फक्त जरा समजून घ्या या 2 म्हणजे आठवड्याभरात व्हिडिओ असं काढले आमचे पण काम चालू आहेत. आणि खरं सांगू का आम्ही अजून पण म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं मागच्या 2 म्हणजे मागचा महिना तर पूर्णच खराब गेला. मे महिना मार्च महिना एवढा अजून हँगच आहे का खाण गेला आयुष्यातला मार्च महिना अजून संपला नाही नाही संपला की आज नवीन दिवस पूर्णपणे जसा चालू झाला तसं एंडिंग पर्यंत नुसतं टेन्शन आणि मला ते येऊ महिना असा मार्च असं की आपले व्हिडिओ रेग्युलर पडलेला नाही ती ह्या वर्षातला 2026 आम्ही म्हणत होतो काहीतरी चांगलं घेऊन येणार नवीन वर्ष आधीच दिवस आपलं फक्त मार्च महिना लय घालतोय फक्त आता हा तिकडे या चिकू काय असेल ते आपलं खरं असते बघा काल परवाची मैदानात नेल्या साहेबांनी हा नेहमीप्रमाणे चिठ्ठी एकच चिठ्ठ्या काय आपण आता पहिलं टाकत बघा 4-5 तसं काय चिठ्ठ्या टाकत नाही आता बंद केलंय. आता त्या चिठ्ठ्या टाकायला आपण बंद केलंय म्हणजे पहिलं कसं भाज्या पळत होता 4-5 चिठ्ठ्या आणि त्या चिठ्ठ्यावर 4-5 हजार घालवायचे तसं नाही आता साहेबांची एकच चिठ्ठी टाकली ती चिठ्ठी आली कडून आणि तो नंतर काय बाहेर पळत होता त्यामुळे काय विषय नाही. चिठ्ठी काय झाली आपली म्हणजे माझी फेऱ्यात बैल चांगला करते काय तिकडे अजिबात बघत नाही त्या कारण रेषेत घुमत होते 2 मैदान गेले 2 मैदानात काय करतो तरी गाडी आहे का नाही तरी गाडी कोण पळतो पुढं गाडी गेली तरी पळते म्हणजे पुढं गाडी गेली जिथे पळते का वडाय बघते तिकडे गाडी पाच अशी निघडी झाली का नाही इकडे माग राहिली काय राहिली जाते पुढे म्हणजे ते आपली तुझी गाडी नुसतं आपण फेरं टाकत बसलो आणि पण स्पीड आहे की नाही माझ्या बाळाला स्पीड आहे की तर खाल्लो आम्ही जातो करून हा तुला काय होतंय तर फेरं टाकून त्याला लागल्या सवय एकट्यालाच पळायची म्हणजे इकडे तिकडे गाड्या त्यानं बघितल्याच नाही ते लई नाही आणि मैदानात गेल्या गाड्या सगळ्या दिसते इकडे गाडी अशी आली तर कोणशी पडते की तुमची काय होतंय गाडी कुठली नाही माग राहिली का नाही मग बाबा काय तू नुसतं तासात जातो पलीकडे द्या परत चाळा पड त्याला एकच पर्याय काय फक्त मैदान फेरं बंद आणि हो त्या साहेबांचा आता तुम्हाला फेरा लवकर दिसेल डावीनं नाटक काय आणि तगर बघा आता त्याचे अहो काल त्या दादाने सांगितलं का सांगू नका शेअर करू नका होय त्याचा विषय काय बा त्याचा विषय आपण काय हा आणि दोन्ही लेवल हार्ड आहे कसा आणि कालच्या बाहेर अजिबात लोड घेतला घेऊ नका लोड काल कसा काल हा त्यामुळे काल व्हिडिओ आला अजिबात म्हणजे अजिबात लोड घेतला म्हणजे जायचं पळवायचं काय बोलतो तुम्ही जेवढं टेन्शन घेऊन जगशील का नाही तेवढं टेन्शन आहे गावाचा विचार करेल तेवढं खळू घेऊ पुढे उचलत तुमच्यामुळे मी होईन
नाही नाही आपण काय गावासाठी ना आपल्याला नादाय बोलवली करते फक्त सोशल मीडियावर असल्यामुळे विचारत सगळे डोक्यात नको असा विचार करू. सोशल मीडिया पण आपण एक आवड म्हणूनच करतोया. काही तुम्हाला त्यातनं लाखो करोडो मिळत नाहीत. त्याला आता उद्या फेरा काढा होता पाऊस काय करतो काय नाही. पाऊस आज जर चांगलाच झाला पण काय पाऊस सगळीकडे नाही. उद्या सांगितलंच आहे की उद्या उद्याचं सांगितलंच आपण काय फेरा काय घेतलं असं असतं असं असते. आमच्या पोटातच काही राहत नाही कारण मन आमचं स्वच्छ आहे. धुतलेलं तांदळासारखं. पण ती पण कुणाला पटत नाही. आणि हे पोरा तर म्हणून आता पप्पासनी जगू नको. मला काय नाही वाटत पप्पासनी जगू नको काय असं नाही करायचं. एकदा गाडी सुट्टी की तुला बघूनच पळायचं. तशा गावाकडे तेव्हा ए भाज्या भाज्या भाज्याला नाही काही इंटरेस्ट सध्या. आणि साहेब मारा लागली बरं का आला रागा लागली लय मार काय काय भेट बघा. हो हो मार अगं तुझी एक रील करायची माहिती आहे का रायबाजी तुझी होय. याड लागलं ते फे आता ट्रेंडिंग आहे हो हो काय गो काय रे फेरा टाकायचा आहे फेरा त्याला आज चालवणार होतो मी तर आज तू काय म्हणली पौर्णिमा आज आहे पौर्णिमा त्यामुळं भय आपले नंदी कुठलेच बाहेर काढायला नाही बोलले ओके म्हणलं त्या साहेबांनी जरा चालवून आणायचं होता बरं ऐ घेऊ का उरकून बरा जरा लाड फुटले सगळ्यामुळे मी किती दिवस झालं पाळायचं नाही. म्हणजे गायांचं आवरणार नाही तू त्याला घ्या बाहेर. राहू दे मी आवरतो काय किरकोळ आहे सकाळी काढले स्वच्छ आणि हो ती काय दोघं जोड बसला ती गेला ऐ काय की तेव्हा काहीतरी. सर ब्रह्मा दाखल्या आणि ब्रह्माचा ते नंतर नव्हतं दिलं का ना हा किती असला भारी आहे. उठली माझी बानू. ब्रह्मा मी काय म्हणतोय ब्रह्मा इथं बांधल्या हा काय म्हणजे आईला दिसेल नाही आईला इथनं दिसला ब्रह्मा ब्रह्मा बिचारा उद्यापासून उद्या पण नाही माहिती उद्या सकाळी 7 वाजता पौर्णिमा संपता. परवा दिन कशी ब्रह्मा सेट बाहेर कुठं आहे चला. काय 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 4 दिवस बांधून ठेवलास हा. अरे तुझा आहे फेर आहे ना उद्या म्हणून म्हणलं असू दे बाहेर भारी वाटते अहो पण इथं गळतच नाही नुसतं पुढंच गळतंय पन्हाळीला. काय गळलंय त्याच्यावर काहीच नाही. होय अहो नाद करते काय येड्यातलं गावात आहे. काय आता म्हणजे मला पावसाळ्यात इतकं हलकं झालंय आता जाऊ ते लोड तर आयुष्यात हलकं झालं ते गावात सगळं जगले आयुष्यभर कायम जायचं आहे तुम्हाला. काय कायम लागायचं आहे ते. गावात कायच आहे ती कशा ह्याच्यात केल्या राहणार सगळी मी लावलेली मका 2 ताट 3 तिसरं ताट उगून आलं तिकडे 4थं. बसतेच का नेऊ का तुला बसू नाही बाई पडेल मी कॅमेरा धरू का बसू. श्रीशाला बसवल्यास हा हा चालतंय की मग सगळी म्हणतील बायकोचा बैल आ म्हणतील का नाही. बायकोचा बैल घेऊन निघाला. अहो अडकलंय. अहो तुमचा काय नाही चांगला नेम काय गाडी वळवताय थांबा. श्रीशा दिसतंय का मम्मी जाऊ दे जाऊ दे तिकडे जाऊ ट्रॅक्टरवर पुढं जाऊ दे हो लागते मला दाबताय कुठं मागून हे दिले फोडीले आमचं घरी आलं. ठिकाणी येऊन बसलाय आ तुमचा नेम काय करताय. किंमत जेव्हा मस्त गेला जवळ तेव्हा किंमत करते काय आम्हाला तर आहे बाबा. जास्ती जाणार काय करू कुठं ठेवायचं कुणीकडे नेणार आहेस.
श्रीशा ही धर ग दाद. तू करून दाखवलंस मम्मा, तू करून दाखव. मग चिकू माझं पोरगा आहे ना पळायला. एक म्हणतात 4 पोरं आहेत माझी पळायला शर्यतीमध्ये. माझी काही गरज नाहीये. चिकू माझ्या ह्या 5व्या पोरामुळे तर मी सेफ आहे, कारण मला आत कशाची भीती नाही. चिकू या चिकू चिकू चिकू. अरे इकडे बघ तुझं मला लय रे तुझा आधार आहे मला आज जायचं. चाल की चिक्या किंवा असा चिक्या भाऊ खाताय नुसता. य य चिकू चाल की रा वांड. आणि अशा तऱ्हेने पाऊस चालू झाला. तुम्ही तर बैल छकडात आत घेतला आणि बरं झालं पाऊस आला. आता काय सगळ्यांचं गहू वगैरे निघालेलंच आहेत. आणि आज पाऊस येणारच होता, कारण आज आहे चैत्र पौर्णिमा. ज्योतिबाच्या डोंगरावरती मस्त असा गुलाल असतो. तर आज सकाळपासून गुलाल पडलेला धुवून काढायसाठी वरून राजा पाणी टाकत असतो, स्वतः देव धुत असतो. मी असं ऐकलंय की असा जो पाऊस पडतो वाळवाचा, तर ह्या पावसामध्ये एवढं गुणधर्म असतात की ऊस वाढतो चांगला. ऊसासाठी एकदम चांगला पाऊस आहे. आणि बघू शकताय इकडं वळचणी गळलेत, तर तेवढंच म्हणजे ही भिजले आणि ही हाय असं राहिले. आणि इतका मस्त मातीचा वास येतोय बोलायला नको. आणि ह्यांनी खुश आहेत, कारण हत्ती गावात 1 नंबरच आले आणि स्प्रिंकलर चालू आहे. जास्त पण नाही, पण थोडं पाणी सोडले. मका उगवून येण्यासाठी लय महत्वाचं होतं काही स्प्रिंकलरचं पाणी. आणि एकदम छान गार वारा आलाय. तर बघा काय करायचं, शेवट घ्या मला चावायला येतोय नुसता. काय करू, आणि माझा रायबा बसलाय. आणि हा माझा बोकुड मामा. हो त्या दिवशी माझ्या मागे लागला होता आणि रायबा त्याला म्हणत होता जाऊ नको तिकडं, तिला भीती दाखवू नको. तरी पण माझ्या अंगावर येत होता आणि असला अंगावर होता. मला 2-3 तास काही सुधरतच नव्हतं घरी जास्तोपर्यंत. आणि यांनी त्या दिवशी चिपळूणला गेलेलं, तर दर्शी लागला म्हणजे नंदुबाईंचा लहान मुलगा. मग त्यानं जाऊन काय केलं, नाता भाऊजीसनी बोलवून आणलं, कारण आमचं भाऊजी पण नव्हतं. कसं आहे मी येत आहे बरं का तिथं. आणि कुठं आलाय बघा, चौकी ही त्याची पिसाळलेली रिॲक्शन आहे. ये बोकडा त्याला मार त्याला मार. तर मी अशी सांगितलं बंदोबस्त करा. ओ त्या दिवशी मी अशी बसलेली बघा 2 तास मी अशी बसलेली. त्या दिवशी तुम्ही म्हणताय सगळं एवढं काय केलंय, ही अवस्था होती. तो आताच येऊन देत नाही मला. तो म्हणतो तू येत जाऊ नकोस, इथं आवराय तुझी गरज नाही असा म्हणतोय तो. म्हणून तुझी आता बघ कशी गंमत करतो. त्याला मी सांगितलं ह्यातली एक जाळी घ्या कोंबड्यांची, आणि त्याला तुम्ही ज्यावेळेस मैदानात जाशीला त्यावेळेस कोंडा त्या जाळीत आणि जावा. कारण ह्याची म्हणलं काही त्याला देऊन टाका कुणाला तरी. त्यांनी म्हणतात नाही त्यांचा टग्या. आणि आपल्याला काठीनं अशी काठी उघडत होती आणि ह्या बाळाच्या तोंडातनं पडायला लागलं पाणी. म्हणजे बाजी भेला की त्याला वाटलं मीच त्याला काठीनं मारायला लागल्या. रायबाला अशा आहे हो, किती दिवस झाले मी आलेलं नाही ना जवळ. पण हो आहे की वांडूर. तू रात्र बघा कसला काय कलर दिल्यागत. जा किती कडचं दारू काढले तगड्या. ओ त्याला पाणी वाटतं की ते गेला.
ओ तुम्हाला आठवत आहे का माझं लग्न झालं तेव्हा एक आपल्या इथला कोंबडा कापला होता घरातला, तर आमच्या ह्यांनी जेवलंच नाहीत. म्हणलं मी नाही खाणार, मी जेवणारच नाही आज. ही सगळी गमत बघा. जाऊ त्याला घालवा तिकडं. हो चावला तर कोण जबाबदार? चावल्यावर काय करणार आहे जबाबदार असं? हवा मी चिकेला घेऊन आली नाही बाई. चिकू कुठे गेला ग माझा? हा ए चल चला. गळ्यात बांधाय काय तर करू. सगळीच गँग आली. मी काय करू येऊन आत? सगळं ड्रायव्हर सा. हा गेला. मग त्याला बाहेर काढा की त्या दारानं जाऊ देता गेला. कुत्र बरं कुत्रे येत तर दंगा करत ही गपचूप येऊन धरतेलच का? गेट उघड. हा बा मला तुमच्या पुढ्यात द्या. आहे संगीत संध्या. ए कुठल्या पद्धतीचं ग? अवघड आहे. तर बरेच दिवस झालं तुम्ही यांना पण बघितलं नव्हतं. काय काय तर आपली लाली आता कमरेच्या वर आल्या माझ्या, म्हणजे भरपूर उंची झाल्या. काय रे काय? तर हो भूपूर मामा अंगा उभा राहते, काय चाललेलं नाही. आणि ही आपल्या भाज्याची सुकन्या मुलगी, वेल्वेट मुलगी. लई छान आहे बानू. बानू वेगळी दिसायला लागलीच ग 4 दिवसात. एकदम मस्त मस्त. आणि जी सगळं केस गेलेत बरं का निघून. जी पहिलं होती ना बारक्यापणीची गेलेत. मस्त वाटतं हात लावायला. तसं म्हणायला गेलं तर मी बरेच दिवसात ना हात लावते बिचारीला. आणि हो बघा बाळराजा बसलाय. आणि ही आपल्या रायबाची आई, बानूची आई. ही आहे आपल्या ब्रह्माशेठची आई. कशी आहे आपली बानू? आता नक्की सांगा, आपल्या बानूचा चेहरा बाजासारखा आहे का तिच्या मम्मी सारखा आहे? तिची मम्मी काय कॅमेरा जास्त समोर येणार नाही, आली तर ही तिची मम्मी. डोळं तर बाजीसारखंच आहेत. बानू पाणी पिलीस का ग? बानू तुझ्या पप्पासनी सांग की ग, पप्पा सुधरा की म्हणा पप्पा. लय छान आहे, लय एकदम लय छान आहे. बघू शकता पोट वगैरे. आणि उंची भरपूर उंची आहे. म्हणजे आता त्याच्या मम्मीच्या अर्धी उंची ना. त्या मम्मीचा चेहरा, मम्मीच तर चिडल्या आता माझ्यावर. म्हणते किती दिवस झाला आली नाहीस ग? त्याशी जीव लावतात सगळे मुक जीव. त्या दावणीचा सगळ्यांच्या अंगावर काटा आलाय पावसामुळे. ए ब्रह्मा चावतयस वे. आणि मी धुतलंय नाही त्यास, त्यामुळे इतकी छान दिसते ती. चाटायचं काम कर की, आहे का? वांडरा चावतोयस एवढ्या जोरात? कोण चावतं का? तरी बघू शकता जिथे जिथं कोरडं दिसते ही लाल झाले.
कसा रे तू असं तू कशी ग अशी. तर बानू सोडणं झाल्या, लाड 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 नुसता करत्या. आणि सगळी खरंच एवढाच पाऊस झालाय थोडासाच, पण सगळी गाराटलीत बाळ. ही बघा माझा रायबा असा करायचा, मला असा चिटकायचा. अगं व्हिडिओ आपला अर्धवट राहिला होता. माझ्या अर्धवटच व्हिडिओ राहिला. आणि का राहिला, कारण की पावसाचे लक्षण लय. आणि म्हटलं व्हिडिओच आपण बसलो गुंतून तर अंधार पडेल, तसंच झालं. आणि लाईटा बिटा गेल्या तर ही भीती वाटायला लागली नंतर. होय, पट्टा करायचा होता. मग सगळं उराकलं गाडी बसलो, परत राहिलं बाजाचा विषय राहिला, परत ध्यानात आलं. कसलं बोलताय तुम्ही, मी म्हणलं होतं तुम्हाला बाजीचा विषय शेअर कर सगळं. तर बाजाचा विषय त्रिशाची मम्मी म्हणली, अहो बाजाचा विषय सांगायचा राहिला आपल्या फॅमिलीला. बाजाला आणि म्हणजे आम्ही लक्ष काढलं, म्हणजे असं लक्ष काढलेलं नाही की बाबा त्याला म्हाताराच करायचं, जागे वगैरे प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर साहेब पण काय बोलले, बाजाची जबाबदारी माझ्याकडे आहे, बाजा मी सगळा पळवणारच. फक्त आता काय जरा ही यात्रा चालू आहे ना, बेलावडीत पण यात्रा झाली ना, मैदानांची लगबग असल्यामुळे डॉक्टरांना वेळ नाही. हा, त्यामुळे त्यासनी वेळ नव्हता. आताच बोलणं झालं ज्येष्ठ डॉक्टर शुभम बेलोडे. मग डॉक्टरमध्ये 10 मिनिटं थांबा, फोन करतो, दवाखान्यात आहेत. तर महत्वाचं बोलायचं होतं. आणि आमच्या पण डोक्यात एक आलंय ती माझी बोलायचं आपण होय, सक्सेस झाल्यावर करायचं आहे. आता उद्या मी त्या कारणासाठी निघालोय तिकडे. मग चला, हे शेअर करायचं होतं व्हिडिओ, आपलं का आलं नाही व्यवस्थित या 2-3 दिवसात. का हेच की सगळी कामं आणि कुठं तर काय तर होतच. आज चिपळूणला गेलो, परत आलो दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला गेलो. होय, परत तिसऱ्या दिवशी मैदानला गेलो. परत आता नाही तिसऱ्या दिवशी वैरणीची सोय केली. हा. काल मैदानला गेला असा. आज पण सकाळी संपली वैरण, आज आणि वैरण आणि काढीन हेन तीच चालू आहे. मग आता विषय काय आहे, सगळेजण म्हणते की दादा एवढं नाव आहे आपलं, एवढं हे आहे ते आहे, एक वस्तू घ्या. तर आमची घरात चर्चा झाली भरपूर, घरातली पण झेटाली भरपूर. घरातली म्हणते ती हा एक नाद करायला असला कर, आपला राम ठोक. म्हणजे कोण रायबा, ह्यो रायफल, ब्रह्मा, बाज्या, नवीन घ्यायच्या नादाला लागू नको. आणि घरातल्यांनी चॅनल लावले, त्यांचा गट काढून दाखव. गट काढलास की ते वस्तू घे, ज्यानं कॅमेरा धरलाय त्यानं. श्रीशेची मम्मी म्हणजे रायबाची आईनं स्पष्ट सांगितलंय. नाही, कारण आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं, मी ह्यांना कुठल्याच गोष्टीला अडवलेलं नाही. मी ह्यासनी बाबऱ्यापासून नको म्हणत होते. तुम्ही रायबावर नाच चालू केलाय, रायबावरच ठेवा. आणि त्यासाठी मी रायबाला 2 महिने बघायला गेली नव्हती, कारण हेच आहे. आता बघू शकता किती वाहत निघाली होती त्या नादात. वाहतच निघालायसा तुम्ही, पवत आणि बुडायला लागलायसा, गटकाळ्या खायला लागलायसा. काळी खाती वर येते, परत खाती परत वर येते. हा, आणि सकाळपासनं हीच त्यांच्यात म्हणजे कानात का नाही कडू वाटायचं चाललंय. नाही, विषय काय आहे, म्हणजे आई पण बोलली की बाळा आई ह्यांचं ही कर, गुलाला ठेव, मग तुला पाहिजे तर नंदी घे. असं त्यांनी मला उघड चॅलेंज दिली. आणि तुम्ही मी सांगते का, ही एकानं जरी एक जरी आता हे रायबा हे आपला रायफल सुरायला लागलीत ना, तुमचा दुसरं नंदी घ्यायची इच्छा सुद्धा होणार नाही. रायफल सुराला लावणार ते काय लागणार पांढरी रेषे. आणि माझा रायबाला काही कमी समजू नका. कोणी कमी समजलं नाही का? मी कुठं म्हटलं तुझा रायबा पळेल का, ही करायला का, रायबा पाळणारच, काय लागणार पांढरी रेषे पळवणारच. विषय काय आहे की आपण नुसतं बसलं फेरं टाकल्यामुळे आता ह्याला गाडी अशी पळाले का ना, जरा कावर बावर होते ग. म्हणजे आता कडे गाडी आहे तोवर पळतोय म्हणून, आणि पुढे गाडी गेली तरी पण असं झिटीनं पळतोय, कडे गाडी पुढे गेल्या म्हणून. आणि परत ते गाडी समजा जर यानं बायच्याच मागे टाकलं परत कावर बावर होतं, परत जाते इकडे तासात. मग आता ते डॉक्टर साहेबांच्या बरोबर बोलणं झालं. आणि कडनं पण मेन पळतंय बाळ. तसं मेन विषय काय माहिती, बाहेरनं जर असला का, बाहेरनं तो जर बाहेर नसला तिकडे बघतच नाही, गोळीगत जाते. कारण तो बाहेर नाही, कडनं कुठलीच बैल दिसणार, असा विषय. आणि ते फेरायची सवय लागली की त्याला, म्हणजे त्याला आतनं पळ आवडत नाही, बाहेरनं पाहिजे एकटं. पाळायची सवय लागली. माणसं चालते ती खरं बैल चालत नाही. म्हणून तर डॉक्टर साहेबांची झाली चर्चा. डॉक्टर साहेब म्हणजे फेरायच्या नादाला लागून जाऊ दे, बाहेर गेला तर अजून मैदान नुसती खेळा तुम्ही. बाहेर म्हणजे केवढं नुसतं ह्या तासात नाही, नुसतं लगेच त्या तासाला सुरायला लागते. का नाही गेलेला बाहेर, फक्त आहे ते आहे. आणि कालच्या मैदानाचा विषय काय झाला, त्या व्हिडिओत बरोबर रायबानं तास पलटी कराय गाठ आणि खांब अडवायला लागत. हा, त्यामुळं कुठे गेला गायबच झाला असते. ड्रायव्हरांचं असते का, आपल्या गाडीमुळे दुसऱ्याचं नुकसान. तास जरी असं शिवलं का नाही, बैल ओढून धरतील. बैलांचा स्पीड जागेवर कमीत, कारण की कडेच्या गाडीचं नुकसान नको म्हणून ग. बरोबर आहे की. मग चला, आणि ते पाटील भाऊ म्हणजे सुंदरचा विषय सांगा. सुंदर आणायला जायचं आपण 1-2 दिवसात, याचा फोन आलाय. सुंदरची आता गरज आहे, खूप गरज आहे. म्हणजे आपणच आणलेला नव्हता, मी म्हणलं ठेवा जरा, माझी कामं चालू आहे वैरणीची इकडे तिकडं. हॅलो. मग आता सुंदर पण आणायचं आहे.
कारण डॉक्टरांनी सुंदर आणणारा म्हणजे खास साहेबांच्यासाठी रायपाल पेट्या. रायफलसाठी आणि आपल्या आता रायबाला इकडे तिकडचा पैरा बघत बसण्यापेक्षा जोवर तो सुराला लागत नाही तोवर सुंदर जिंदाबाद. सुंदर जिंदाबाद. सुंदर म्हणजे शान आहे का नंदी दोन्ही खांदे आणि घेऊन पाळणार आहे, खाली तळ पण आहे, म्हणजे उडी पण शिकवणार आहे. आणि आता आपण एक वस्तू तयार कशी केलेली. होय, त्या दादांनी फोटो टाकलाय सुंदरचा, तब्येत कशी केली आता सुंदरची ताकद वाढली. होय, आणि ते सुंदरनं ती वस्तू तयार केलेली आपली. होय, सुंदर म्हणजे आता म्हणू का नको झालंय, पण सुंदर चला करू आपण सुंदरचं पण. चांगला आहे. आणि डॉक्टर म्हणजे मला साहेब ती नाही म्हणायचं, सुंदर ज्याला घेईल जो त्यात ती वस्तू सुराला लावते. लावते मग सांगतोय काय, या दोन्ही पण वस्तू स्वराला लावले त्यानंच, म्हणजे त्यानंच. रायफल ती वस्तू गेलेली, होय, मग ते आणि घेऊन पाळणार आहे, म्हणजे लहान वासर आहे का नाही त्यांना शिकवायला घेऊन. एक नंबर आहे. मग आता आणायचं आपण, आणि डॉक्टर साहेब वरती दाव काय दिलाय का नाही, दिलाय का नाही ते असं म्हणजे डॉक्टरनी पण माहिती आहे की बाबा आपल्याला वासर आहे ते. आता ब्रह्मा शेठ आहे. म्हणजे डॉक्टरांनी थोडक्यात आपली दावण त्यांची समजल्या. होय, आता भाज्याचा विषय काय झालाय, डॉक्टर म्हणते भाज्याला कुठं लावून देऊ नका, माझी जबाबदारी आहे ती. त्यामुळे आम्ही ते विषय ह्यांनी एक निर्णय घेतला होता, मी डॉक्टरनीच फोन केला. डॉक्टर म्हणत नाही कुठं नाही द्यायचं, कारण डॉक्टरांच्या पण शेवटी चॅलेंज आहे डॉक्टरांनी घेतलेलं. पण नाही जाणार आहे मी, उद्याच जाणार आहे मी एका ठिकाणी ती डॉक्टरांच्या बाजून शेअर करायचंय. डॉक्टर साहेब गेले तर सोने भाज्याला घेऊन नाही जाणार आम्ही. नाही भेटायला एका व्यक्तीला ज्याचा 40 वर्ष जुना अभ्यास आहे या क्षेत्रातला. आणि बोलणं झालंय, त्याने इतिहास सांगितला भाज्याचा. इतिहास सांगितल्यानंतर आयुष्य शब्दाला शिवे शब्दाला शिव्या आहेत. आणि ती म्हणलीत की म्हणजे ज्या फोनवर काय आपल्या बोलण्यासारखं जखमा झाल्या बायजीला त्या त्यांना आवडल्या नाही तर सांगितलेत तरी. ते जर एखादा व्हिडिओ बघितला तर अर मग ते आता बोलले काय माहितीये का, फोनवर बोलण्यासारखं नाही. मी सांगेल ती एक टॅक्ट करा, काय देव दौरीशीचं नव्हती. होय, मी सांगेल तेवढी एक टॅक्ट करा, कारण त्यांचं पण नंदी आहे बरं. त्या टॅक्ट मध्ये हो साळा पाळणारच. आणि मी ह्यांच्या मागे लागले, मी येतो. ही सगळं हिनं घडवून आणले, कारण की फी म्हणे आपण बाजूला लक्ष काढले का नाही. मी म्हटलं मग तुम्ही आदनं मधनं असं वेळ मिळालं की मग हिनं कुठनं नंबर हुडकून काढला एक, मग त्या दादांचा सगळं सांगणार आम्ही. आजोबा का कोणास आजोबाच आहे ते, पण ती सगळं सांगणार आम्ही. नंबर कुठनं घेतला, कसा ते घेतला, success कसं झाल्यावर. डोक्यात आलं. सक्सेस झाल्यावर, होय, कारण की ठरवलंय माझ्या तोपर्यंत. आणि आता ही कुणीकडे जाणार आहे ती काय, हे आम्ही सगळं शूट करून ठेवणार, पण ती शेअर नाही करणार. होय, ज्यावेळेस आपला बाजा सुराला लागेल त्यावेळेसच शेअर होणार. व्हिडिओ मध्ये पण जरा समजून घ्या, उद्याचा व्हिडिओ येईल पण नाही पण. कारण की लय महत्वाचं काम आहे उद्या. आजच जायचं होतं तर ते गेलेत पुण्याला, त्यामुळे विषय कट. मग मला ज्योतिबात जायचं पण ह्यांच्यामुळे कॅन्सल झालं, कॅमेरामॅनमुळे. ज्योतिबाला मी जाणार होतो. असं नाही, असू दे, चला पुढं. असला हाय म्हणून तर एवढा आहे, नाहीतर आता आणलाच तसा लगेच जाऊन काय हत्यार दुसरं दावणीला, आणि त्याच्या आणि वेळ खात बसला असता तसा. आपण तयार आणायचं काय नाही. घरचा पैलवान तयार करायचा, भाड्यानं आणून कोण पण पळवल, कळलं का. आणि कष्टाचं फळ गोड लागतं, आयतं फळ कुठं तर तुरट. हाय की वस्तू आपली काय दावणीला अजून एक, ती कुठं इधरी दाखवली अजून कॅमेरा पुढे. ती तर आहेच की, ती पण तयार करायची. आणि बाजा तयार असून त्याला आपण डबल तयार करायला लागलोय. ब्रह्मा दाखवलं. दाखवलंय की, फिटनेस मध्ये कसा आलाय एवढा काय व्यवस्थित दाखवता आला नाही, कारण बोकडं ना त्याला घेणार एक बाहेर. आय 15 दिवस झालं बाहेर घेतोय. सांगितल्यामुळं सांगायचं ना, डायरेक्ट करून दाखवायचं. वेळच मिळेल ना की. आणि त्या सगळ्या आणि बाहेर असा घेणार आहे की तो परत आईजवळ नाहीच, नाही. म्हणून मी त्याला अजून बाहेर घेणार. मग ते जाऊ दे, आईजवळ अजून बसू दे. आता आपला बाजा बघा ना, आपला बाजा तुम्ही डबल तयारला करणार आहे, डबल सुराला लावणार आहे, जसं की आदत शिकवतायस. त्यामुळे ती फळ खाताना तुम्हाला लई गोड लागणार आहे. अरे सांगते काही विषय किती वेळा बोलायचं. सगळा पळाला जाळून धूर संकटच. तेवढा आज खुश करतो की यावेळेस तेवढा पण खुश करून देणार नाही त्याला. त्याला म्हणणार आहे एकदाच खुश कर शेवटपर्यंत. होय, मग त्या हेनं तयार झालं आहे आणि शेअर करणार नाही. आणि आता जरी त्याला फेरा दिला काय दिला, आम्ही खरं शेअर नाही करणार, मी तर अजिबात करून देणार नाही. कारण व्हिडिओ विषय काय होतो माहिती आहे का, तेवढीच सगळ्यांना. आता परवा दिवशी एक छोटा मुलगा आहे 10वीला, तो बाजी फॅन्स 100% असं काहीतरी अकाउंट आहे, आणि बिचारे रडत होतं फोनवर. इन्स्टा कॉल केला होता, आणि मग तिथं मला दादांचा हाल बघव ना, मला रडू येते. तर आपल्या बाजीचा एक फॅन आहे, बाजीच्या नावानं. अहो पण एक हाय, अजून अशी लय आहेत, आणि ती 10वीला आहे हो. आणि बिचारा रडायला लागला की मला दादांचं वाईट वाटतंय, किती त्या मालकानं कष्ट करायचं. बाळा म्हणलं रडू नको, करते आम्ही प्रयत्न. नाही. आणि त्याचा भाव कितवीला आहे? 3रीला. मग त्याला म्हणलं तुझ्या घरातली काय म्हणत नाही तुला? तर म्हणला काय होती ती की, म्हणजे मोबाईलवर इन्स्टा अकाउंट उघडून हे एडिट करत बसतोय, म्हणून म्हणलं अभ्यास कर. 10वीची परीक्षा दिल्या. त्याला म्हणलं बाबा
बाळा म्हणलं अभ्यास कर. हाय म्हणलं आमचं लक्ष बाजीवर. काळीज आहे म्हणलं आमचं पण ती. नाही माझं हो. तुझं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काळीज कुणाचं आहे. माझंच आहे. तर चला तुम्ही द्यायला लागला होता सत्ता कुणीकडं. मी देऊन दिलेलं नाही. भांडण काढून. म्हणजे काय झाला विषय म्हणलं हिथं बसून राहणार ते तिथं सोडायला लागलं. परत विचार केलं म्हणजे अभ्यास केला या गोष्टी. ह्यांच्यावर मी लय वाद घातलाय. बाजा खरं सांगतो मी बाजा आता छत्रपती संभाजीनगर मध्ये दादा समजून घ्या जवळजवळ 20-25 फोन आले ते. इन्स्टाला पण त्यांनी फोन केले की त्यांचा गैरसमज होईल की दादा फोन मुद्दाम उचलला ना. मला सांगू काय तुम्हाला हे प्रश्न पडला कारण की मी ह्याच बोललेलो ना लावून देतो तुमच्याकडे म्हणून. फक्त विषय काय झाला आहे की रायबाजी आहे ती म्हणे नाहीच माझ्या द्यायचंच नाही. काय असेल ते ह्याच दावणीला देत होणार. काय करायचं आहे सुरा लावायचं तू हिथच लावायचा आणि आपल्या हातनं लावायचा. शेवटी कसं आहे माहितीये का ह्या बाजानं एवढं गंडवलंय सगळ्यासनी. शेवटी कसं माहितीये का हा. तू बोललेस ती सांगतो. शेवटीनं मला सांगितलंच आतापर्यंत आपण भाज्याचं काय केलेलं नाही असं सांगा. काहीच ठेवलेलं नाही. आपलं विचार म्हणजे भाज्या बाहेर जायला आल्यापासून म्हणजे सगळं ते स्टेप बाय सगळं आठवत बसून राहिलं. भाज्या हो बाहेर जाते म्हणून जेवढं पर्याय आहे ते बरं त्या पर्यायात मी सुद्धा तुमच्या मागे लागली नाही कमी पडू नका म्हणून. कुठलाही पर्याय ठेवलेला नाही. मग म्हणजे बाहेर गेल्यावर काय करणार आहे म्हणजे बाहेर आपण सांभाळा दिला मग तिथं काय वेगळं करणार आहे. बरं तिथे गेल्यावर तिथं बरं ठीक आहे पळाला आणि हिथं आल्यावर पळानच तर त्या दादांना नंतर किती त्रास आहे मानसिक. बोलणारी वाईज बोलणार आहेत का. होय आणि ती परत काय विषय आता ते सिद्धा जातात नाही का. होय त्यांना शिव्या दिल्या शिवीगाळ झाली हाणामारीपर्यंत धमक्या गेल्या. एवढं वाईट की ते आम्हाला बोललेत की व्हिडिओ सांगा की मला शिव्या देतात फोन करून. मग हे असं होणार आहे आम्हाला ही माहित आहे फ्युचर पुढचं. त्यापेक्षा काय होईल ते आपल्या दावणीवर होऊ दे आपल्या समोर होऊ दे. लवकरच भाज्याचा दिसेल तुम्हाला म्हणजे काय होईल ती होईल बदल. बदल कसा होईल तसा होईल 100% तुमच्या जवळ दाखवू. आम्ही प्रयत्न 100% करणार आहे. आणि चालून आले ही म्हणजे आम्ही आता पर्याय करणार आहे ती चालून आलंय चालून म्हणजे श्रीशेच्या याने चालवून आणलाय. तुला कसं सुचलं किती नंबर काढायचा. अहो मग काय सांगते मी सकाळपासून तुम्हाला दिवस आणि रात्र मी तुमचा आणि माझ्या पोरांचाच विचार करत असते. पोटच्या पोराप्रमाणे जपतोय त्यासनी. हो मला पण वाटते की बाजा सुरायला लागला पाहिजे. सरकारनं काल गंमत केली भाज्याला टाकलं वैरण कमी झेटीनं दमवते गदय म्हणून. मग ते फॅमिली मेंबर आले ना सबस्क्राईबर नाही का भेटा आलेली लांबची 1000 महिला घेऊन आलेली तुळजाभवानी दर्शनला. मग तिथे होती 4 जण. मी आपली चेष्टा म्हणलं बघा सरकारनं काही केलं बघा. ते आपलं लाल बकेट मोठा आहे का त्यातला अर्धच टाकले मला त्याला तेवढंच खाऊ दे मला. कारण नाही म्हणलं की सरकार बाहेर जाऊ दे म्हणलं. सरकार गेलं बाहेर गेलं की दुसरं अर्ध बकेट भरून त्याच्या पुढे खारं म्हणलं भाजी. आम्ही कधीच म्हणजे त्याला कमी पडलेलं नाही पडणार पण नाही. म्हणजे ती सवय लागली भाज्याची वैरण एवढी एवढी आहे त्याला एवढी दोन लागते. त्याला मी तर असली ना आता खाद्य एवढा बसून आहे तर खाद्य चालवायचं म्हणजे असं नाही बाबांनो आता जागेवर मस्ती करतो एवढी करते की बस बाजू पाहून न्यावं काय नाही. आता तो पर्याय करायचा आपल्याला. त्याला घेऊ दे ना विश्रांती. एवढा मोठा फॅमिली झोपल नाही झोपत. आणि ती दाखवा ना पुण्याच्या दादांनी हिंद केसरी मैदाना दिवशी आणलेला खाऊ. हो सॉरी बरं का दादा दररोज व्हिडिओ बघते ती पण काय झाले आपल्याला वेळ नाही ग म्हणजे आता वेळच टाकला कुठं आपण 3 दिवस. होय तरी दादा हिंद केसरी मैदान होतं तेव्हा आले ते हिंद केसरी मैदाना दिवशीच आणलंय की. आणि ह्यांनी हिंद केसरी मैदाना दिवशी आपले फॅमिली मेंबर्स तिकडे सगळी बेटा यांनी मैदानात जाऊ शकलं नाहीत. मी नुसतं मला वाटतं गट मला वाटतं 20 का 25 चालू होता तेव्हा जाऊन बसलेलो शेवट म्हटलं कोणतरी भेटा आलेली. मग त्यांच्याबरोबर बोलत बसलो चला आता जायचं. माझ्यामुळे बाकीच्या जोडीदारांचं सगळं हुकलं मैदान. ती माझी वाट बघत होते. आणि हे आणलेलं बरं का. हो एक संपलाय. आणि आम्ही काय केलं बरं का खरं सांगतो यातली एक वडी आपल्या नदीसनी चालल्या रायबाला भाज्याला ब्रह्माला सगळ्यांना म्हणजे गाईंना वगैरे सगळ्याच कारण की काय शेंगदाणे चिक्की होय शेंगदाणा पेंड आणि गुळ काय चिक्की लोणावळ्याची म्हणजे चिक्की आमची ओरिजिनल अशी बोलली. ती काय पिशवी पण आहे ना ब्रँडच आहे. आपण ठेवला आता चिक्की खायची फक्त ही घरात दिलेलं नाही अजून. कारण आमचं ठरलं होतं की जोवर आपण व्हिडिओ दाखवत नाही तोपर्यंत द्यायचं नाही. तर आता दाखवलेलं आहे. कारण कसं आहे कुणी पण आणू दे फुलाची पाकळी असं काय नाही. आम्हाला एवढंच आवडतं की आपल्या नंदींच्यासाठी नंदींच्यामुळे आपल्यासाठी आलंय. ती पण म्हटली गिफ्ट आणायचं तो म्हटलं दादा तसलं काय नाही गिफ्ट आम्ही काय म्हणत नाही की बाबा गिफ्ट आणा. आम्हाला तुम्ही इथं येत आहे तीच मोठं आहे मोठेपण आहे. तसलं नाही गिफ्ट आमच्या इच्छेप्रमाणे आणणार म्हणजे नंदीच्यासाठी आणणार. होय की पण नाही ती येतेत ना इथपर्यंत वाटवाकडी करून ह्यात लय मोठं समाधान आहे आमचं. लय मोठं गिफ्ट
होय. काय येतात ती गिफ्ट आहे आपल्या आणि तुम्ही भेटा आल्यामुळं आम्हाला आणि उत्साह वाटतो घ्यायला असू दे आपलं बैल पळत नाही तरी आपल्याला म्हणजे एवढं दे support करतील सपोर्ट बाबा. करते ती नंदींच्यावर महत्वाचं प्रेम करते ती ज्या प्रेमासाठी सगळी आसुसलेत आणि ज्या प्रेमासाठी सगळं गाडा मालक प्रयत्न करत असते ते प्रेम ऑलरेडी आपल्याला मिळते. त्यामुळेच खरंच सगळ्यांचं धन्यवाद. आणि व्हिडिओ मोठा झालेला आहे इथंच थांबवतो आणि बाजी शेटसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार. हो आणि रायफलचा फेरा तुम्हाला लवकरच दिसेल. रायफलला लय फेरा नाही म्हणजे रायबागत लाड नाही त्याचा. आता एक फेरा काढायचा आणि बास. काढायचे, घोड्यावर एक ओढ काढणार आणि आपलं सुंदर आलं की 2-3 फेरा सुंदरवर काढणार. रायफल दोन्ही खांदी बरं पूजी वेळावी नाद करते काय चालतंय चला नका करू नाद कुणी. चला चला आमचा नाद केला असा तर माझं पण तसंच करणार. होय. मला लय चालवणार नाही. आमचा नाद केला असा तर काय तुमचा उपयोग नाही कारण एक पण नाही नादाला लागायसारखं आमचं सगळी खुळी आहे ती.